मुरगुडमध्ये अद्यापही गॅस ग्राहकांना नियमित सिलेंडर पुरवठा होत नसल्यानं ग्राहकांना रांगेत गॅसवरच राहावं लागत आहे। इथल्या बाळूमामा गॅस एजन्सीचे 16,000 ग्राहक आहेत। त्यापैकी ऑनलाईन बुकिंग केलेले 3,000 ग्राहक प्रतीक्षा यादीवर आहेत। तर प्रत्यक्षात दररोज 300 सिलेंडरचा पुरवठा होत असल्यानं घरगुती गॅस ग्राहकांच्या रांगा दररोज पाहायला मिळत आहेत। घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होत असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय। जिल्हा पुरवठा विभागानं गॅस पुरवठ्यावरील नियंत्रणासाठी तालुकावर निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत। तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांकही दिला आहे, पण हे कागदोपत्रीच दिसते। प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहता ग्रामीण भागात गॅस सिलेंडरची टंचाई मोठ्या प्रमाणात भासतीये। घरगुती गॅस ग्राहकांना सिलेंडरसाठी एक वेळ ऑनलाईन बुकिंगनुसार DSC नंबर देण्यासाठी आणि प्रतीक्षा यादीत नाव नोंदणीसाठी, दुसऱ्या वेळी रिसीट करण्यासाठी आणि तिसऱ्या वेळी सिलेंडर घेण्यासाठी तासनतास रांगेत तटकाळत थांबावं लागतंय। ग्राहकांच्या उन्हातान्हात रांगा एजन्सी समोर लागून असतात। यामध्ये वृद्धांचाही समावेश असतो। याकडे प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होतंय। एजन्सीकडील गॅस ग्राहकांची संख्या पाहता पुरवठा नगण्य प्रमाणात होत असल्यानं मागणीप्रमाणे गॅस पुरवठा करण्याचं एजन्सी समोर मोठं आव्हान निर्माण झालंय। यात सामान्य ग्राहकांचं मात्र मोठे हाल होताना दिसतात। विशेषतः महिला आणि वृद्ध ग्राहकांना गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतंय।